दर्यापूर शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील साईनगर येथील जिल्हा परिषद शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांना रोगराईचा धोका निर्माण झालाय। त्यामुळे भीतीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागत असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर खासदार बळवंत वानखडे यांनी या शाळेला प्रत्यक्ष भेट दिली आहे। भेटीदरम्यान खासदार वानखडे यांनी शाळा परिसराची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परिसरात साचलेले गढूळ पाणी तात्काळ बाहेर काढावं, संपूर्ण परिसरात मुरुम टाकून चिखलमुक्त करावं आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून द्यावं असे कडक आदेश त्यांनी संबंधित शिक्षण आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले। विशेष म्हणजे संसदीय अधिवेशन सुरू असतानाही सुट्टीच्या दिवशी मतदारसंघात येऊन खासदार बळवंत वानखडे विविध विकास कामांचा आढावा घेत असल्याचं यावेळी दिसून आलं। स्थानिक नागरिक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं शाळेत हजेरी लावली। खासदार वानखडे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही। शाळा परिसरातील स्वच्छता, पाणी निचरा आणि आवश्यक दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण झाली पाहिजेत। अधिकाऱ्यांनी याकडे आता गांभीर्याने पाहावं। या भेटीनंतर शाळेतील स्वच्छता आणि दुरुस्तीच्या कामांना आता गती मिळणार का, याकडे पालक आणि नागरिकांचं लक्ष लागलंय। दरम्यान स्थानिक आणि खासदारांच्या हस्तक्षेपाचं स्वागत करत तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। कुठं मुरुम पडणार आहे? पाणी साचते म्हणजे शाळेत मुंद्रळवी शाळेच्या आवारात। हो, एक लक्षात घ्या, जाधव साहेबांनी मी काही जास्त बोलत नसतो। या पोराची जर तुम्ही या आठवड्यात व्यवस्था केली नाही आणि उद्या त्या पोराचं काही पुढे एखाद्या पोराचं काही कमी जास्त झालं तर मग जबाबदार मी तुम्हाला धरले घरी। हां, पण मग तो 500 आता त्याचा डेप्टीला फोन लावला। डेप्टी पण ते आम्हाला सांगितलं नाही की 500 फोन उचलू राहिला नाही। तर 500 सांगा खासदार साहेबाचा फोन आहे म्हणा, 500 फोन उचलू राहिला नाही। मग याचा चेंडू त्याच्याजवळ, त्याचा चेंडू त्याच्याजवळ असं नाही झालं पाहिजे ना। ठीक आहे, पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।